नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत खळबळ. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शिक्षण तज्ज्ञांचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह. सांगली जिल्ह्यातून एक ज्येष्ठ शिक्षण संस्था संचालकाचा मृतदेह आढळून आल्याचं समोर आले. मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे असे आहे. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना पलूस शहरात गुरुवारी रात्री उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय प्रभाकर परांजपे हे पलूसमधील कुंडलवेस भागातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. संजय परांजपे हे घटनेच्या वेळी आपल्या कुटुंबासह घरीच बसले होते. काही वेळानंतर इमारतीच्या खाली असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र बराच वेळ परत न आल्याने कुटुंबियांनी सदस्यांना त्यांची काळजी वाटू लागली. त्यांनी त्यांचा शोध घेण्यासाठी इमारतीच्या खाली धाव घेतली तेव्हा त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची नाकाबंदी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनेचा पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याचं काम सुरू होतं. हल्लेखोरांनी परांजपे यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंदिरातून परतताना किंवा तिथे जात असताना परांजपे यांना गाठून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.